तर आपल्या गावची होती जत्रा आणि जत्रेत काय काय केलं ना ते बघू आणि मूळ मुद्दा म्हणजे आपल्याला जत्रेला थांबता नाही आलं आणि का नाही थांबता आलं हे पण बघून घेऊ. तर नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळ आलो नाही का, आपल्या वावरात पाणी लावलेलं होतं, म्हणलं जरा नाही का पाण्या बिण्याचं नियोजन लावून घेऊ आणि नंतर बाकीचे काय आहे कामे बघू. आता संध्याकाळी आपली जत्रा होती त्याच्यामुळे म्हणलं नाही का आधीच सगळं गुरांचं काय असं नसन, सगळे आजचे एवढे काम आहेत ना तेवढे आधी पार करून टाकायचे, नंतर बाकीचं बघायचं. कडवाळ मका काय आणायचं होतं ते आणलं, त्याच्यानंतर आपण इथं आलतो लिंब काढायला. आयला म्हणलं आधी हे लिंब बिंब इकून लिंबाला लय बाजार आहे, तेवढे जत्रेला खराचण्यापुरते नाही का त्या लिंबाचे पैसे तरी येतील. आणि घरी येऊन बघितलं तर घरी भंगारवाला येऊन उभाच होता. आयला म्हणलं हे बी पैसे सगळेच आपण घेत असतो, भंगार बिंगार जेवढं होतं सगळं बाहेर काढ. आणि फिरतीवाल्यांपासून गावकऱ्यांनी जरा सावध बी राहिलं पाहिजे. ते मोकार काटा मारे जवळपास 1.5-2 किलोचा त्यांनी काटा मारला, नंतर आपण आपल्या आणि काटा करून दिला. तेवढ्यात आपला मटन बी शिजतच होतं. सकाळ सकाळी देवाला जाऊन आपण बोकुड कापून आणला होता, त्याच्यामुळे काही विषय नव्हता. म्हणलं आज पाहुणे रावळे सगळे चंदारे आणि आजी चष्मा लावूनच रेडी होती. म्हणले आता गावात जायचं काहीतरी घेऊन जायचं. तिथून आजीला म्हणलं बिना चष्मा काढतात तू गाडी बस, तुला नाही का पद्धतशीर डायरेक्ट देवा घेऊन जातो, तिथं पाया व्या पडितो आणि तुला जत्रा बी फिरून आणतो. त्याच्यामुळे आजीला गाडी बिडी बसवलो आणि 120 मिनिटं डायरेक्ट आपण देवा पोहोचलो होतो. इथं आलो, आजी म्हणले आधी दर्शन घ्यायचं नंतर काय नियोजन असेल ते लावायचं. दर्शन वगैरे घ्यायला आलो होतो, पण गर्दी पण मोकर होती. गर्दी तर असणारच ना, आता जत्रा आहे म्हणलं. तिथं सजावट बिजावट एकदम पद्धतशीर एकदम मस्त केलेली होती, त्याच्यात तर काही विवाद आणि वाद पण नव्हता. त्याच्यामुळे तिथून दर्शन वगैरे घेतलं आणि आपण मग म्हणलं जरा नाही का जत्रा बित्रा फिरू, म्हणजे तिथला जरा परिसर फिरलो आधी तिथला आणि त्याच्यानंतर मग घरी आलो डायरेक्ट. कारण नाही का विषय असा होता आज लवकर घरी यायचं होतं, त्याच्यामुळे आलो. तरी नाही का आपल्या मामाच्या पुरीचं पोरग आलेलं होतं, त्याचं बी दुसरं चाललं होतं काहीतरी विषय, आणि त्याची ती दुसरी मामाची पोरगी आणि तिचं पोरग बी आलं होतं, त्याच्यामुळे काही विषयच नव्हता. तेवढ्यात हे मामा बी निघले होते घरी जायला आणि आप्पा होते, त्याच्यामुळे काय म्हणलं आता ही मामाची पोरगी आली होती, तिथं निवांत बसली होती, पण तिचं पोरग काम करू लागत होतं. आणि वरून बी म्हणली ती की मी नाही पण माझ्या पोरग तरी काम करून गेलो ना तरी बी लय झालं हे गोष्ट. म्हणलं हे बरं आहे. तेवढ्या तिथं मम्मीचा आणि मावशीचा फोटोशूटचं काम चालू होतं. त्यांचा फोटोशूट झाला, मामाच्या पुरीला बी वान नाही तर गुण लागला. ती म्हणली माझी बी फोटो काढायचा, त्याच्यामुळे दादाचं तिचे बी फोटो काढायचं काम चालू होतं. बाकी काही विषय नव्हता. आणि इकडे त्यांना जायच्या तयारीत होती, त्यांना जायचं होतं आजच्याला त्यांच्या घरी, त्याच्यामुळे म्हणलं तुम्ही बी हालायचं बघा, आता तुम्ही बी काय थांबून उपयोग नाही. त्याच्यानंतर संध्याकाळी आपले मित्र व्लॉगर विशाल व्लॉगर आले होते, त्यांची गाठभेट घेतली. आल्याच आयला ते म्हणले चला नाही का जोवर जेवण रेडी होते तोवर नाही का जरा आपली लिंबूची बाग बीग बघून येऊ. त्यांच्यासोबत हे कृषीचे म्हणजे मित्र पण होते त्यांच्यामुळे नाही का आधी आपली बाग बीग दाखवून घेतली. आपली बाग जरा खराब झाली होती, त्यांनी आपल्याला त्याच्यावर सोल्युशन बी देऊन टाकलं, त्याच्यामुळे काही विषय नाही. आयला म्हणलं विशाल भाऊचं काम तर एकदम पद्धतशीर आहे. आल्या डायरेक्ट वावरात शिरले होते. त्याच्यानंतर म्हणलं जाऊ द्या तुम्ही रसा विसा पिऊन घ्या, एकदम पद्धतशीर जेवण बिवण क्वालिटी झालं होतं असे त्यांच्या मते. बाकी काही नाही. मग रात्र झाली होती मोकार. त्यांना म्हणलं आता जपून जाऊन गेल्यावर फोन मात्र नक्की करावं. बाकी चला भेटू उद्याच्याला, तोपर्यंत केले धन्यवाद.